यू बाय वी-गार्ड, को-पॉवर्ड बाय सेन्सोडाइन, असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। तिसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराची आज सांगता होणार आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघ ज्याकडे राज्याचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागून आहे त्या ठिकाणी सुद्धा आज प्रचाराची सांगता होणार आहे। बारामतीमध्ये जी काही रणधुमाळी सुरू होती अर्थात सुनेत्र पवार सुप्रिया सुळे यामध्ये पवार कुटुंबियांची नेमकी काय भूमिका होती ती सातत्याने समोर आलेली आहे आणि या संदर्भातच बोलण्यासाठी आता आपल्या सोबत अजित पवार यांचे बंधू रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार आपल्या सोबत आहेत। सर, आज ज्या पद्धतीने खरं तर बारामतीमध्ये दर पंचवार्षिक निवडणुकीला समारोपाची एकच सभा पार पडत होती, आज मात्र दोन सभा पार पडणार आहेत। एकीकडे अजित पवारांची सांगता सभा तर दुसरीकडे शरद पवारांची सांगता सभा। तुम्ही नेमकं कसं पाहतायत, कारण सातत्याने पवार कुटुंबियांवरती हा संपूर्ण फोकस पाहायला मिळाला। पवार कुटुंबीय एका पक्षात होते, एका विचाराचे होते, पण मला असं वाटतं की विचारधारा बदलल्यानंतर या दोन दोन गोष्टी होणारच आहेत आणि अजितदादांनी त्यांची विचारधारा बदललेली, त्यामुळे आज दोन सभा लागलेल्या आहेत। विचारधारा बदललेली आहे, दोन सभा झाल्यात, पण पवार कुटुंबात सुद्धा या सगळ्या याच्यामध्ये परिणाम झाले, फूट पडले। जे पवार कुटुंबीय आधी एकत्र पाहायला मिळत होतं ते आता यापुढे पाहायला मिळणार नाही या सगळ्या याच्यामध्ये। विषय कसा आहे, तो फूट पडली आपण हे एखादा प्रॉपर्टी असली तर फूट पडली म्हणू शकतो, पण आम्ही सर्वजण रोहितदादा सोडून, सुप्रियाताई, रोहितदादा, अजितदादा आणि पवारसाहेब सोडून ते तेवढेच राजकारणात, बाकी आमचा राजकारणापेक्षा आमचा सामाजिक जीवनात किंवा समाजकारणाचा आमचा जास्ती संबंध आहे आणि त्यामुळे जे आम्हाला विचार योग्य वाटतात। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। आणि ज्यांनी या घराला राजकारणातून पवारसाहेबांनी बारामतीचं नाव अख्ख्या देशात पोचवलं ते एक आमचे प्रमुख आहेत आणि त्यांची विचारधारा आम्हाला सर्वांना पटली म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत। पण मग या सगळ्या याच्यामध्ये अजितदादांचं सातत्याने म्हटलं जात होतं तुम्ही आता सुप्रिया सुळेंचा प्रचार करतायत, फिरतायत, मग माझ्या वेळी कुठे गेले होते, माझ्या प्रचाराच्या वेळी कुठे गेले होते? सर, पावसाळ्यातल्या कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे आता उगवताना पाहायला मिळत आहेत। आता त्याने ते कसं कुत्र्याच्या छत्र्याचं का नाव दिलं मला माहीत नाही आहे। वास्तविक त्यांना अगदी इतिहासच सांगायचा झाला तर मी साधारण परदेशातून आल्यानंतर 80-82 सालादरम्यान पहिल्यांदा अजितदादा छत्रपती कारखान्यावर उभं राहिलेत, त्यावेळी त्यांच्यासोबत मी घर टू घर घेतलं। यानंतर सेशनच्या काळात जेव्हा खर्चावर लिमिटेशन आलं तेव्हा आम्ही सायकलवर घर टू घर प्रचार करून अर्धा तालुका आम्ही फिरलो। याचे अनेक असंख्य आज कार्यकर्ते अजूनही आहेत, त्यांच्याबरोबर काही आहेत, काही आमच्याबरोबर आहेत। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। आणि कायम आम्ही प्रचार करत आलो, फक्त मागच्या पंचवार्षिकच्या वेळी रोहितदादा कर्जत जामखेडला उभा राहिल्यामुळे त्याला जास्ती गरज होती म्हणून आम्ही तिकडे प्रचाराला गेलो। पण मला असं वाटतं की त्यांना ते जाणीवपूर्वक ते विसरायचं होतं आणि ते मला वाटतं जाणीवपूर्वक विसरले की आम्ही त्यांचं काम करत होतो। दुसरा एक मुद्दा उपस्थित केला की यापुढे निवडणुका होतील, यापुढे मीच आहे, तुम्ही लोक ज्या पद्धतीने म्हटलं की परदेशात फिरायला जाणार, इथे गरम होतंय, असं एकूण उपरोधिक दादांचं ते स्टेटमेंट होतं। काय आलं त्यांना असं वाटतं ते सर्व इतिहास विसरलेले आहेत। इथं जो इतिहास आहे पवारांच्या बाबतीत, पवारांचं राजकारणात येण्याच्या बाबतीत, आज आमच्या आजी 40 सालाच्या दरम्यान इथं लोकल बोर्डाच्या मेंबर होत्या, त्यांनी या परिसराचा जवळजवळ 9 वर्ष त्यांच्या पद्धतीने त्यांनी त्यावेळी ब्रिटिश काळात सुद्धा काम केलेलं आहे आणि त्यानंतर मधल्या काळात आमचे आजोबा गोविंदराव पवार हे भारतातलं जे 2 नंबरचा खरेदी विक्री संघ आहे
जो नीरा कॅनॉल, त्यात ते प्रमुख पदावर होते, त्यावेळी नोकरी करत होते. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. अशा वेळी त्यांनी सुद्धा इथल्या ज्या लोकांना त्यावेळी गुळाचा व्यापार वगैरे करत असताना किंवा उलाढाली करत असताना त्यांना अनेक शेतकऱ्यांचा त्यांचा संबंध आला आणि त्यांनी मदत केलेली. आणि याचबरोबर नंतरच्या काळात जेव्हा माझे सगळ्यात थोरले चुलते वसंतराव पवार यांची विचारधारा त्यांची शेका पक्षाची होती, ते जेव्हा या परिसरात आले त्या काळात ते वकील असल्यामुळे त्यांनी आमराईसारख्या परिसरात जिथं गोरगरीब होते, तिथं सतत काहीतरी पोलिसांच्या केसेस चालायच्या, तिथं त्यांनी कायम मदत केली, त्यांना अगदी फ्री मदत केलेली. अशा अनेक लोकांना मदत केलेली. काही घराणी अशी आहेत की उदाहरण द्यायचं तर एक जामचं घराणं, तर ते अजूनही आज जवळजवळ 3 पिढ्या इथं आमच्यासोबत आहे. म्हणजे त्या आठवणी अजूनही त्या जागृत करतात त्यांची पुढची पिढी. आणि याचा उपयोग 67 साली पवारसाहेबांना झालेला आहे इलेक्शनला. आणि नंतर पवारसाहेबांचा उपयोग अजितदादांना झालेला आहे, सुप्रियाताईंना झालेला आहे. आणि नेमकं काय आलं, सतत आमच्यात एक पद्धत आहे की एकाने एक वेळ राजकारणात राहावं. म्हणजे पवारसाहेब असताना सुद्धा नंतरच्या काळात आप्पासाहेबांनी पूर्ण सोशल काम करत असताना सुद्धा राजकीय त्यांना सपोर्टिव्ह राहिली, पण राजकारणात कधी ते डोकावले नाहीत. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. त्यामुळे असं दिसत नाही की संघर्ष कुठं झाला आहे. आणि यानंतर मात्र जेव्हा अजितदादा राजकारणात आले, पवारसाहेबांनी त्यांना सपोर्ट केला आणि त्यानंतर ते आले, ते सर्व इतिहास तुम्हाला सगळा माहिती आहे. आणि मग कोणीच इथल्या लोकल राजकारणात सुप्रियाताईंनी लक्ष दिलं नाही, पवारसाहेबांनी दिलं नाही, आम्ही आमचं काम करत राहिलो. आणि याच्यामुळे कदाचित त्यांना असं वाटायला लागलं की हे फक्त मी आणि माझंच आहे, असं नसतं. आम्ही लोकांच्या सोबत होतो. माझ्या मिसेस ज्या सुनंदा पवार ह्या कायम भीमथडी भरवतात आणि असंख्य महिला बचत आणि त्यांचं काम चालू असतं. इथल्या त्याच्या मतदारसंघातल्या सुद्धा आणि बाहेरच्या सुद्धा अनेक कडेच्या सर्व जिल्ह्यातल्या अनेक मुली आणि मुलं इथं शैक्षणिक संस्थेच्या निमित्ताने इथं येत असतात. मी जागतिक जवळजवळ भारतातल्या लेवलचं जागतिक लेवलचं मी प्रदर्शन इथं भरवतो शेतीच्या निर्मित. KVKच्या मार्फत गेली 25 वर्षे मी इथं काम करतो. लोकांशी माझा त्याचा टच आहे. आणि याचबरोबर एखादं छोटं काही काम असेल साध्या माणसांचं की जे वर पोचत नाहीत प्रांत लेवलचं वगैरे, त्यालासुद्धा आम्ही मदत करत असतो. वास्तविक ह्याला असं वाटतं की हे आम्ही परत निघून जाणार, असं नाही आहे. कुत्र्याच्या छत्र्या पावसाळ्यात उगवत असतील, पण आम्ही ऑल सीजन इथं असतो. हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही. मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है. घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1. अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट. आणि फक्त आम्ही त्याच्याबरोबर संघर्ष करत नाही, त्याच्या राजकारणात आडवं चालत नाही, म्हणून त्याला कदाचित त्याने आम्हाला गृहीत धरलं असेल आणि आमची आठवण त्याला आली नसेल आणि फक्त तोच राहणार असं त्याला वाटतं. वास्तविक हे चुकीचं आहे असं मला वाटतं. पण मग या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही सुप्रिया सुळेंचा प्रचार करतायत, फिरतायत, संपूर्ण पवार कुटुंबी. मग अजित पवार आणि अजित पवार कुटुंबाला एकटं पाडलं जातं या सगळ्या याच्यामध्ये असं दिसतंय. घर एकत्र होतं, अजितदादा आणि त्यांचं कुटुंब यातच होतं. बाहेर कोण पडलं, विचारधारा कोणी सोडली, कोणी जाऊन पवारसाहेबांना सोडून बाहेर गेलेत, हे ते गेलेत, आम्ही गेलेलो नाही. त्यामुळे आम्ही आहे त्याच ठिकाणी. पण ते सातत्याने सांगतात ना की पवारसाहेबांच्या बैठका झाल्या होत्या, सगळं झालं होतं, पवारसाहेबांची तयारी झाली होती, मात्र शब्द बदलला त्यांनी. मग आज ती सुद्धा ते सोबतच राहिले असते कदाचित. काय म्हणतो, त्यांचा सगळ्यात मोठा विषय त्यांचा असतो की रिटायर व्हायला पाहिजे, या वयात रिटायर व्हायला पाहिजे. मला सांगा, ठीक आहे, रिटायर कधी व्हावा हा विषय सोडून द्या, पण त्यांची आज याही वयात त्यांचं 3 वेळा कॅन्सरचं ऑपरेशन झालं तरी त्यांची धडपड बघा.
त्यांचा पाय सुजलेला असतो, पट्ट्या बांधलेल्या असतात, तरी त्यांचं भिंगरी लावून त्यांचं फिरणं आहे ती जिद्द बघा. किंवा एखाद्या एवढ्या मोठ्या दिल्लीच्या पुढं सुद्धा झुकायचं नाही, झुकत नाहीत, ही त्यांची प्रवृत्ती बघा. ही एवढी जरी शिकलं, एवढी जरी त्यांनी समजून घेतली तर वयाचा त्यांना, मला वाटतं वयाचा विचार करायची त्यांना गरज राहणार नाही. आता नेमकी काय परिस्थिती आहे, काय भविष्यात आता 7 तारखेला मतदान पार पडणार, 4 जूनला निकाल लागणार, त्याच्या पुढे काय नेमकं असणार? कारण जो कोणी या सगळ्या निकालामध्ये लागेल त्याच्यावरती राजकीय जी गणितं असणार ती सुद्धा बदलणार आहेत. मात्र पवार कुटुंबावरती त्याचा काय परिणाम या पुढच्या काळात येणार आहे? एकत्र येणार की अशाच पद्धतीने वेगळ्या वाटा असणार? राजकीय गणिताच्या बाबतीत मी काही सांगू शकत नाही, पण मला जे वाटतं की नागरिक म्हणून मला असं वाटतं की आज अजितदादांना जे जवळ केलं गेलं ते पवारसाहेबांना संपवण्यासाठी, आणि मला असं वाटतं हे दिल्लीश्वर जे सर्व आहेत त्यांचा जर पर्पज त्यांचा संपला दिल्लीच्या बाबतीतला आणि ह्यांचा, तर ह्यांना कुठल्या लेवलला ठेवतील हे मला माहीत नाही. मला वाटत नाही, मला असं वाटतं की त्यांची ते किंमत ठेवणार नाहीत. परत येथील पवार कुटुंबामध्ये आज जे काही बाजूला गेलेले आहेत, तुम्हाला तो विश्वास वाटतो किंवा तुम्ही तसं काही आव्हान करताय? देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. खरं सांगू का, ह्या निर्णय प्रक्रियेत मी नाही आहे. आता पवार कुटुंबीय म्हणून, एक रक्ताचं नातं म्हणून आम्ही कदाचित भेटत जाऊ, किंवा तो त्यात जो पूर्वीचा ओलावा असेल तो कितपत राहील हे मला माहीत नाही. पण हे कुठं ना कुठं हे नाही म्हटलं तर त्याचे इफेक्ट होतील असं मला वाटतं. आणि पवारसाहेबांनी किंवा यांनी सुद्धा एकत्र यायचं राजकीयदृष्ट्या, हा निर्णय मी एक कार्यकर्ता म्हणून एवढाच सांगेन. कारण मला वरच्या लेवल ते काय निर्णय घेतील हा त्यांचा सगळ्यांचा प्रश्न आहे. कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की जे लोक आपल्यासोबत फिरलेले आहेत, जे त्यांच्या धमकीला घाबरले नाहीत, जे आपल्याबरोबर राहिलेत आणि कदाचित त्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यांच्यासाठी तरी मला वाटतं यांनी हे एकत्र येऊ नये. एकत्र येऊ नये. म्हणजे तुम्ही म्हणतात की शरद पवार आणि अजित पवारांनी वेगळंच आपली भूमिका, त्यांनी तो विचारधारा स्वीकारली, त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे, त्यांनी ते घ्यावं. पवार साहेब आहेत, सुप्रियाताई आहेत, रोहित दादा, त्यांनी तो त्यांचा विचारधारेचा निर्णय घ्यावा. तुम्ही नाही, आता तुम्ही पवार कुटुंब म्हणून एकदा मला विचारता, राजकीय मला विचारतात, हे दोन्हीची मला वाटतं गल्लतच करू नये. दोन्ही वेगवेगळ्या भूमिका असणार. बरं, पवार कुटुंब वेगळं आहे आणि राजकारण ही गोष्ट वेगळी. पण मग आता काय नेमकं चित्र होणार? कारण गेल्या 15 दिवसांपासून ही संपूर्ण प्रचार यंत्रणा राबवत होती, तुम्ही स्वतः फिरत होतात. काय साधारणतः 4 जूनचं चित्र नेमकं काय असेल? उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. खरं सांगू का, जनता जनार्दनचं काही सांगता येत नाही. 4 तारखेच्या 4 जूनच्या पुढेच आपल्याला या गोष्टी समजतील. पण मी जिथं मी फिरलो तिथं साधारण जिथं दबाव आहे तिथं लोक उघड बोलत नव्हते, पण उत्स्फूर्त आतून सांगत होते आम्ही तुमच्यासोबत आहे. बऱ्याच लोकांच्या काही अडचणी असतात, काही त्यांचे व्यवसाय असतात, काही पाण्याचे प्रश्न असतात, काही नोकरीचे प्रश्न असतात, आणि त्यामुळे लोक उघड होत नाहीत. त्यामुळे यावेळीची पहिली अशी इलेक्शन दिसते की वरून काही दिसत नाही, आतून शांततेत कदाचित आतला हा करंट वेगळा असेल आणि तो करंट सुप्रियाताईंच्या बाजूने असेल असं मी समजतो. धन्यवाद. तर ज्या पद्धतीने राजेंद्र पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, सातत्याने जे काही आरोप अजित पवारांकडून, भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. त्यांच्याच भावंडांवरती लावण्यात आले होते, त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न किंवा त्याला एकूणच स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न राजेंद्र पवार यांच्याकडून झालेला आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड,
Co-powered by Sensodyne, associate sponsor Ultratech Cement.